नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची खूप छान पद्धत बघणार आहोत. प्रिन्सेस कटचे 2 वेगवेगळे भाग न करता प्रिन्सेस कट कसा शिवता येतो त्याची एक छान पद्धत दाखवली आहे. पद्धत खूप सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. फिटिंगसुद्धा खूप सुंदर आलं आहे. चला तर मग बघूया. 38 इंच फुल बट साईजचा जरी आपण ब्लाऊज बनवणार असलो तरी मेथड तुम्हाला सर्व साईजानुसार सांगितलेला आहे. तर ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटर आणि अस्तर 80 सेंटीमीटर घेतले. सर्वात प्रथम आपण अस्तरच्या कापडावर मापे टाकणार आहोत. तयार उंची ब्लाऊजची 14 इंच आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी लागेल. 15 इंचावर मार्किंग केलं. आता दुसरं माप आपण टाकतो शोल्डरचं. शोल्डर आपण घेतले 5.5 इंच, कारण पाठीमागचा गळा हा डीप आहे. डीप गळ्यानुसार शोल्डर कसं बदलतं याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मुंढा आपण घेतलाय 6 इंच. त्यानंतर इथं येतं चेस्टचं माप. चेस्ट आहे 36 इंच, चौथा भाग होतो 9 इंच. मग बरोबर 9 इंचावर इथं मार्किंग केलं. आणि कंबर आहे आपली 32 इंच, तर कमरेचा चौथा केला 8 इंच आलं, अधिक 1 इंच डाचसाठी म्हणून 9 इंचावर मार्किंग केलं. म्हणजे वरही 9 इंच आणि खालीही 9 इंच सरळ रेषा जोडून घेतली. आणि बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आता आपण इथे 1.25 इंच तिरपं घेतलंय आणि अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिला. त्यानंतर गळारुंदी आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. मी इथं 2.25 इंच घेतली आहे. पाठीमागचा गळा आपला 10.5 इंच आहे, तर इथे 10.5 इंचावर मी मार्किंग केलं. खालच्या बाजूला गळारुंदी आपण वाढवून घेऊ शकतो, जसं की मी इथं 3.5 इंच घेतली आहे. आणि हे वर तिरपं जोडून इथं गोल गळ्याचा आकार दिला. तुम्ही हवा तो गळ्याचा आकार इथे देऊ शकता. त्यानंतर डाचचं मार्किंग. इथं मी 4 इंचावर डाच घेतलाय आणि उंचीसुद्धा मी 4 इंच घेतली, कारण डाचची उंची गळ्याच्या वर जायला नको. दोन्ही बाजूला अर्धा इंच डाचसाठी मार्जिन घेतलंय आणि वर जोडून घेतलं, म्हणजे हे पूर्ण 1 इंच राहील. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर हा आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलाय. यानंतर आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत. दुसऱ्या बाजूचा डाच समजण्यासाठी इथे एक नॉच लावून घ्यायचा आहे आणि या कोपऱ्यात अर्धा ते पाऊण इंच वर घेऊन एक मार्किंग करा आणि डाच पासून त्या मार्किंग पर्यंत तिरपी रेषा आखून घ्या. ही तिरपी रेषा अशासाठी आखायची जेणेकरून आपण ज्यावेळेस डाच घेतो त्यावेळेस खालचा भाग म्हणजे कोपरे उतरू नयेत. तर बघा, डाच घेतल्यानंतर हा भाग सरळ होतो. आता आपल्याला अजून एक छोटासा चेंज करायचा आहे, तो म्हणजे इथे शोल्डरला. तर गळ्याकडच्या बाजूला मी असं पाव इंच खाली घेऊन अशी तिरपी रेषा आखली आणि हे कटिंग करून घेतलं, म्हणजे आपला गळा उतरणार नाही. आता याला खोलून घ्यायचं आहे आणि डाचचं मार्किंग या बाजूला करून घ्यायचं आहे. इथं वरून थोडीशी थापटी मारली की या बाजूला हे मार्किंग उमटतं, ते डार्क करून घ्यायचं आहे. आता पुढच्या भागाच्या कटिंगसाठी कापड अंथरून घेतले. ही बंद बाजू आहे आणि ही सुट्टी बाजू आहे. तर बंद बाजूकडे बरोबर गळ्याचा भाग येईल असा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. या बाजूला 2 इंच आणि या बाजूला 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला साधारण पाव इंच एक्स्ट्रा असेल तरी चालेल. आता इथे आखून घ्यायचं आहे. तर हा गळ्याचा भाग आहे, हा बरोबर इथं मी आखून घेतला. त्यानंतर खालची बाजू आहे अशी आखून घ्यायची. इथे एक छोटंसं मार्किंग आणि वरच्या बाजूला एक छोटंसं मार्किंग. त्यानंतर मुंड्याचा मी इथं डायरेक्ट आकार दिलेला आहे. तर हा पुढच्या भागाचा मुंडा कसा घ्यायचा आहे बघा. हा मी इथे 1.25 इंच तिरपा घेतला आहे. तर तुम्हाला सुद्धा 1.25 इंच तिरपा घेऊन अशा प्रकारे पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे. आणि शोल्डर पट्टी आहे अशी आखून घेतली आहे. आता इथे गळारुंदी घेतली होती आपण 2.25 इंच पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना, तेवढीच इथं पण घ्यायची. आणि ही खालची गळ्याची रेषा तुम्हाला दिसते, ही आणि ही जोडून घ्यायची, म्हणजे रेषा सरळ येते, तिरपी जाणार नाही. आता इथून पुढचा गळा तयार 7.5 इंच आहे, तर 7 इंच घ्या, कारण वरच्या बाजूला शोल्डर पट्टी वाढणार आहे, नंतर सांगेन. वरच्या बाजूला 2.25 इंच गळारुंदी, खालच्या बाजूला पण तेवढीच घ्यायची, बरोबर 2.25 इंच, वाढवून घ्यायची नाही. आणि इथे सरळ रेषा आखून गोल गळ्याचा आकार द्या. हवा तो गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये वेगळं काय करणार आहोत तर बघा, इथे आपल्याला या बाजूला
1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. सर्व साईडसाठी तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. आणि तेवढंच अंतर गळ्याकडच्या बाजूलाही वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इकडे सुद्धा मी 1 इंच सर्व साईडसाठी तुम्ही वाढवून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, वरची रेषा ही अशी तिरपी जोडून घ्यायची. सेम या बाजूला करायचं आहे, गळ्याची रेषा तिरपी जोडून घ्यायची. आता इथे हा पाठीमागचा भाग परत एकदा ठेवून घेतला आणि बरोबर त्या रेषेला जुळवून, म्हणजे तिरपी रेषा आखली त्या रेषेला जुळवून घेतला आणि मग ते शिलाई मार्जिनचं मार्किंग आहे ते करून घेतलं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एवढं आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली. आता आपण घेणार आहोत टक्स पॉईंट. तर टक्स पॉईंट हा नेहमी फुल बस्टचा चौथा भाग अधिक 1 इंचावर मी घेते. तुम्ही ब्लाऊजवरही मोजू शकता. तर 38 फुल बस्टचा चौथा भाग आला 9.5 इंच, अधिक 1 इंच मिसळलं तर 10.5 इंचावर मी रेषा आखून घेतली. आता आडवा टक्स पॉईंटचं माप हे फुल बस्टचा 10वा भाग असतो. जसं की 38 फुल बस्ट आहे, 10वा भाग झाला 3.8, म्हणजे जवळपास 3.25 इंचावर मी मार्किंग केलं आणि ती सरळ रेषा खाली आखून घेतली. आता डाच रुंदी किती घ्यायची, तर एक सोपा फॉर्म्युला आहे. तर या टोकापासून तुम्ही तुमचा कमरेचा चौथा भाग मोजा. जसं की 32 कंबर आहे, चौथा भाग झाला 8 इंच. 8 इंचावर एक छोटासा पॉईंट दिला आणि त्याच्या बाहेर शिलाई मार्जिनच्या रेषेपर्यंतचं अंतर मोजा. जसे की माझं 3.25 इंच आलं. तर त्याचं अर्ध्यावर मी टेप दुमडून घेतला आणि तो झाला आपला एक बाजूची डाच रुंदी. अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे कमरेचा चौथा भाग सोडून जे काही अंतर राहतं त्याचं अर्धा आपल्याला दोन्ही बाजूला मार्किंग करायचं आहे. ही झाली आपली डाच रुंदी. आता या रेषा आपण वर जोडून घेऊ. रेषा जोडल्यानंतर आपल्याला इथे एक महत्त्वाचं काम आहे मुंढ्याकडे. तर वरून साधारण 4.25 इंचावर मी मार्क केले. सर्व साईजसाठी तुम्ही 4.25 किंवा 4.5 इंचावर मार्क करू शकता. आणि इथून अशी तिरपी रेषा ही जोडून घेतली. जोडल्यानंतर इथे या बाजूला आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे, कारण एकदम टोक प्रिन्सेस कटला चांगलं नाही दिसत. त्यामुळे हा असा छोटासा गोलवा आकार तुम्ही देऊन घ्या. याला अजून थोडं व्यवस्थित करूया आपण. अशा प्रकारे जास्त बाहेरून आकार द्यायचा नाही आहे, तिथल्या तिथं एक छोटासा गोलवा आकार द्यायचा आहे. आणि या बाजूला आता मी अर्धा इंच खाली घेतलं आहे. ज्या बाजूला आकार दिला आहे त्या बाजूला मी अर्धा इंच खाली घेतलं आहे, म्हणजे मुंढ्याकडच्या बाजूला. आणि इथून ही तिरपी रेषा साईडच्या रेषेला जोडून घेतली. आता हा जो डाच आहे ना, हा आकार दिल्यामुळे याची लांबी वाढते. तर ती लांबी मोजून घ्या. तर माझी आली आहे 5 इंच. तुमची 5.25 येऊ शकते किंवा 5.25 येऊ शकते. तर तेवढीच आपल्याला या बाजूला घ्यायची. तर या बाजूला पण मी तेवढीच उंची घेतली जेवढी आपली पलीकडच्या बाजूला आहे. आणि ही सुद्धा डाच उंचीची रेषा मी साईडला तिरपी जोडून घेतली. अशा प्रकारे हा आपला पॅटर्न तयार होईल. आता इथे आपल्याला शिलाईमध्ये कापड जाईल. आता हे अर्धा इंच जे कापड आपल्या शिलाईत जाणार आहे ते आपल्याला कव्हर करायचे या बाजूला. मग आपण काय करणार, या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर मग मी इथे म्हणजे मुंढ्याकडच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेते, कारण आपलं शिलाईला मध्ये कापड द्यावं लागणार आहे अर्धा इंच, म्हणून ते आपण इथे बाजूला कव्हर केलं. आणि इथे जशी शिलाई येणार आहे तशीच आपली इथे सुद्धा शिलाई येणार आहे. मग इथे सुद्धा आपल्याला एक्स्ट्राच्या कापडाची गरज आहे. म्हणजे हे अर्धा इंच कव्हर करण्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवून घेऊ. आता इथे आपण 1 इंच वाढवणार आहोत, कारण अर्धा इंच मधल्या प्रिन्सेस कट जोडण्यासाठी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा हुक आणि आयपट्टीसाठी, म्हणजे दोन्ही मिळून झालं 1 इंच. तर मी इथं काय करणार आहे, 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. तर मी इथं 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं आणि हे असं 1 इंच पुढं मी वाढवलं आहे. आणि ही रेषा अशीच 1 इंच अंतर ठेवत वर गळ्यापर्यंत जोडून घेतली अशा प्रकारे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मी होता होईल एवढं तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. अजून व्हिडिओ बाकी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा इथे शोल्डरला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा कापणार आहोत वरून. तर हे 1/2 इंच एक्स्ट्रा का कापलं, ज्यावेळेस आपण हा मधला प्रिन्सेस कट जोडणार आहोत, म्हणजे हा 1/2 इंच इथे आपण ज्यावेळेस हा प्रिन्सेस कट जोडतो त्यावेळेस हे मुंडा वर जातो, म्हणजे मुंडा कमी होतो 1/2 इंचाने. तर हे 1/2 इंच कमी करण्यासाठी आपण शोल्डरच्या बाजूला 1/2 इंच एक्स्ट्रा घेतो, त्यामुळे मुंडा उंची कमी होणार नाही.
तर तुम्हाला इथपर्यंत तर समजलंच असेल. काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करून विचारा. आता हे मार्किंग आपल्याला या बाजूला उमटवून घ्यायचे, म्हणून दोन्ही भाग मी एकमेकांवर ठेवून थोडंसं हलक्या हाताने ह्या रेषेवर प्रेस केलं, त्यामुळं ही रेषा खाली उमटलेली आहे. हिला डार्क करून घ्या. दोन्ही रेषा सेम झाल्या, म्हणजे दोन्हीकडे डार्कचं मार्किंग सेम झालं. हा पुढच्या भागाचं कटिंग आपलं झालेलं आहे. याला मी बाजूला ठेवते. आता आपण बाही कटिंग करूया. बाही कटिंगसाठी इथे मी हे 4 पदर आहेत सुट्टे आणि या बाजूला फोल्ड आहे. सुट्ट्या पदराकडे उंची आहे माझी 6 इंच आणि 3.5 इंचावर मी कॅप हाईटचं मार्किंग केलं. त्यानंतर मुंडा घेर आपला 16.5 इंच आहे, त्याचा अर्ध 8.25 इंच, तर 8.25 इंच आपण तिरपं घेतलं आणि इथून असा हा आकार दिला पाठीमागच्या भागाचा. त्यानंतर पुढच्या भागाचा आकार. बाही कटिंगवर सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. खालच्या बाजूला 6.5 इंच दंडघेर आहे. 1.5 इंच बाहेर शिलाई मार्जिन घेतले आणि याला कटिंग करून घेऊया. तर बाही इथं मी साधी शॉर्ट बाही कटिंग केली आहे. आता याला उघडून राहिलेला अर्धा म्हणजे पुढच्या भागाचं कटिंग करून घेतलं. तर हे अस्तराच्या कापडावर बाही कटिंग झालेलं आहे. आता अस्तराचे हे कटिंग केलेले भाग ब्लाऊज पीसवर अंथरून घेतले. घडीकडच्या बाजूला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. सुट्ट्या पदराकडे बाही ठेवली आहे आणि हा पुढचा भाग. आता याला आपण कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना ब्लाऊजवर मी नेहमी अस्तरापेक्षा साईडने अर्धा इंच तरी कमीत कमी मी जास्तीचं सोडते आणि अशा प्रकारे मी कटिंग करून घेतले. तुमच्या समोरच आहे. सर्वात आधी आपण पुढचा भाग तयार करून घेऊया. आपल्या फॅशन वर्ल्ड मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच ही घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील. ब्लाऊजच्या शिलाईची आता आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी हा पुढचे भाग आहेत. यातला एक भाग मी तुम्हाला शिवून दाखवते. तर उलट्या बाजूवर असं मी ठेवलं आहे. ही ब्लाऊजची सरळ बाजू आहे आणि इथे प्रथम आपण चारी बाजूने टिपा मारून घेणार आहोत. तर मी चारी बाजूने टिपा मारून घेतल्यात, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजचं कापड दोन्ही एकमेकांना जोडले गेले. त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून टाकलं. आता इथे हा जो डाच आहे, जसं आपण ब्लाऊजच्या डाचचं मार्किंग केले टक्स पॉईंटपर्यंत, तेवढंच आपल्याला कापायचं आहे. फक्त टक्स पॉईंटच्या रेषेपर्यंतच. तर तेवढं मी कापून घेतलं. हा डाच मी इथे कापून घेतला. आता आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. तर हा जोडायचा कसा बघा. खालच्या बाजूने सुरुवात करा आणि खालच्या बाजूने जात जात वरच्या बाजूने ही जी रेषा आहे जी आपण आखून घेतलेली आहे त्या रेषेवरून आपल्याला टिप मारायची. तर मी तुम्हाला मशीनवर दाखवते. तर इथं मी जोडून घेतला डाच. दोन्ही डाच उंची सेम आहेत, त्यामुळे इथे घाबरायचं काही कारण नाही, कमी जास्त होणार नाही. खालच्या बाजूने सुरुवात करा आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडले, तर तेवढंच शिलाई मार्जिन पकडत आपल्याला आकारानुसार वळवत शिलाई द्यायची. तर जी बघा टक्स पॉईंटच्या वर आपण कटिंग केलेलं नाही, कटिंगची गरजही नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कटिंग करू शकता. मी तसंच जॉईंट ठेवून इथे मी शिलाई मारून घेतली. तर इथं आपण हे जोडून घेतले, छान आकारात जोडले गेले आणि इथे डबल टिप मारायची बरं का. आता उघडल्यानंतर तुमच्या समोर आहे हा पफ किती सुंदर आला आहे बघा. तर अशा प्रकारे हा एक भाग तयार झाला आहे. आता इथे मुंड्यामध्ये तुम्हाला इथे कमी जास्त दिसेल, तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा आकार देऊन आपण त्याला व्यवस्थित इथून कट करून घेऊया, म्हणजे मुंडा आपोआप इथं आतून कटिंग होतो. म्हणजे मुंड्याचं माप टाकते वेळी आपण जरी हा पाठीमागच्या मुंड्यापेक्षा वर कापला होता, तरी हा जॉईंट केल्यानंतर आपोआप आतल्या बाजूने कट होतो. तुम्ही हवं तर लावून पाठीमागच्या भागाला हा मुंडा लावून कन्फर्म करू शकता. आता हा दुसरा जो भाग आपण तयार करून घेतला होता, दोन्ही भाग तयार केले ते पुढचे, दोन्हीचा मी सेम मुंडा कापून घेतला. तर हे पुढचे दोन्ही भाग आपले इथे सेम पद्धतीने तयार झाले. आता खालच्या बाजूने आपण याला पट्ट्या लावणार आहोत. या पट्ट्यांची रुंदी मी 2-2 इंच घेतली आहे आणि मी तुम्हाला एक पट्टी इथे लावून दाखवते. तर सर्वात आधी आपण इथे 1/2 इंच आत दुमडून याला नख मारून घ्या. ही अस्तराच्या कापडात कापलेली सरळ पट्टी आहे. आता याला मी इथे ठेवून टिप मारून घेणार आहे. टिप मारते वेळी इथे एक छोटीशी प्लेट घ्या, म्हणजे पट्टी छान बसते. तर इथं मी पट्टी ठेवली आहे आणि इथून खालून मी 1/2 इंच साधारण शिलाई मार्जिन घेत याला मी जोडून घेत आहे. आता इथे छोटीसं मी प्लीट घेतली आहे, म्हणजे छोटंसं चूण घेतली आहे पट्टीला, म्हणजे
पट्टी ज्यावेळेस आपण वर दुमडून लावतो ना त्यावेळेस ती व्यवस्थित बसेल. आता सध्या आपण दाबटीप मारत आहोत आणि मग या पट्टीला वरच्या बाजूला दुमडून एक मोठ्या टाक्याची टीप मारूयात. आता या पट्टीला मी वरच्या बाजूला दुमडलं. इथून आपण खरं तर हातशिलाई करणार आहोत नंतर, तोपर्यंत मी मोठ्या टाक्याची टीप मारून घेतली आणि हा बघा, हा असा आपला पुढचा भाग एक तयार होईल. सेम पद्धतीनं मी दुसऱ्या बाजूचाही भाग तयार करून घेतला आहे. आता आपण हुक आणि आयपट्टी लावून घेऊयात. तर इथं हुक आणि आयपट्टी कशी लावायची यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण आत्ताचं जे हुक लावण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे हुक मी पूर्णपणे मशीनवर लावले. तर मशीनवर हुक्स कसे लावायचे याचा व्हिडिओ मी आपल्या हिंदी म्हणजे क्रिएटिव्ह फॅशन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पुढचा भाग तयार झाल्यानंतर घेतला आहे पाठीमागचा भाग. पाठीमागचा भाग हा उलट्या भागावर ठेवून घेतला आहे. तर सर्वात आधी आपण गळा जोडणार आहोत, नंतर चारी बाजूंनी टिपा मारणार आहोत. तर बघा, इथे मी चारी बाजूंनी टिपा मारल्यात, पण सुरुवात गळ्यापासून केली. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व मी इथे कापून टाकणार आहे. एक्स्ट्राचं कापड कापल्यानंतर आपण इथं डाच मारून घेऊ. तर नेहमीप्रमाणेच डाच मारून घ्यायचे. डाच घेतल्यानंतर आपण पाठीमागच्या भागाची जी खालची पट्टी असते बॉटम पट्टी ती लावणार आहोत. तर इथे मी बॉटम पट्टीला एका बाजूने टेप मारून घेतली आणि ही तयार आहे 1.25 इंच. तिला मी अशा पद्धतीने इथे ठेवलं. आता ही जोडताना आपण या पट्टीला सुद्धा एक चून घेतली आहे, जेणेकरून पट्टीवर दुमडताना व्यवस्थित दुमडली जावी. त्यानंतर शिलाई मार्जिन पट्टीवर घेत एक दाबटीप मारली आणि परत पट्टीला वर दुमडून इथे वरच्या बाजूला आपण हातशिलाईच करणार आहोत पट्टीला, पण तोपर्यंत मोठ्या टाकायची टीप मारून घेतली. तर हा पाठीमागचा भागही इथे तयार आहे. आता पुढच्या भागावर हा पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतला आणि इथे नेहमीप्रमाणे शोल्डर जोडून घेऊ. तर इथे मी शोल्डर जोडून घेतले आणि याला आपण उघडूया. उघडल्यानंतर आता वेळ येते गळा जोडायची. तर गळ्यासाठी मी इथं बाय स्ट्रीप म्हणजे तिरप्या कापडावर या पट्ट्या कापून घेतल्यात आणि मी इथं पायपिंग करणार आहे. तर पायपिंग तयार आहे. पायपिंग कशी तयार करायची यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा. आता मी बाह्या जोडायला घेतल्यात. तर बाहीच्या सरळ कापडावर सरळ भागावर मी अस्तराचं कापड ठेवून टीप मारून घेतली. नंतर मी इथे दाबटीप मारली जसं व्हिडिओमध्ये बघताय आणि मग या बाहीला उलटवून इथे मी चारी बाजूने टीप मारून घेते. तर अशा प्रकारे इथे मी फक्त बाहीला उलटवून घेतले, त्यामुळे खालच्या भागाचं माझं फिनिशिंग आपोआप तयार झालं. आता या बाह्या आपण जोडून घेऊयात दोन्ही बाजूला. तर नेहमीप्रमाणे या बाह्या जोडून घ्यायचे. तर बाह्यांना मी इथे जोडून घेतले. जोडल्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवून जुळवून घ्यायचा आहे. जुळवल्यानंतर मी इथं फिटिंगचं मार्किंग केले. कसं केले बघा. वरच्या बाजूला चेस्टचा चौथा भाग 9 इंचावर बरोबर मार्क केले आणि खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग 8 इंचावर मार्क केले. हे मार्क करताना मी वाढीव पट्टी धरलेली नाही. मग आता इथे दंडघेराचं मी मार्किंग करून अशा पद्धतीने ही रेषा जोडून घेतली. सेम मार्किंग या बाजूला. तर हुकपट्टी जी असते ती वाढीव नसते, त्यामुळे हुकपट्टी सहित मी खाली 8 इंच आणि वर 9 इंचावर मार्क केले. आणि दंडघेरा होता आपला 6.5 इंच. तुमचा जो काही आहे तो मार्क करून इथे पॉईंट द्यायचा आहे आणि ही रेषा आपल्याला अशी जोडून घ्यायची. तर ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया. तर फिटिंगची शिलाई मी मारलेली आहे आणि आपला ब्लाऊज छानपैकी तयार आहे. छान याचा लुक आला आहे. फिटिंगसुद्धा खूप सुंदर बसले. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला खाली कमेंट करून विचारा. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूयात तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.